कैलास शिवराम पडे यांच्याकडून उत्कृष्ट असा षटकारासाठी पारितोषिक व चषक आयुष्यमान विश्वनाथ डाक्टू बोले या गावचे आमचे सरपंच गावकर यांच्याकडून या एपीएल साठी लागणारे बॉल्स आणि स्टंप्स आयुष्यमान प्रदीप तानाजी बोले यांच्याकडून आयपीएल साठी या कार्यक्रमासाठी पाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे। त्याचप्रमाणे विनोद रामचंद्र चिले यांनी रोख रुपये 3000 रुपये, त्याचप्रमाणे सीतारामजी फणशे यांच्याकडून 2000 रुपये आंबेडकर प्रीमियम लीग च्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो। पुन्हा एकदा आपण या मॅच कडे वळूया। बोल बोल घेतो माय। नमस्कार। मगाशी झालेला सामना पातळ चॅलेंजर्स आणि अनन्य रायझिंग स्टार्स या सामनावीर प्रवीण पाताडे याला विनंती करतो की त्यांनी कॉमेंट बॉक्स मध्ये आपलं सन्मान चिन्ह सामनावीरचं सन्मान चिन्ह घ्यायला यायचं। मी विनंती करतो सूरजजी बोले यांनी सामनावीरचा किताब प्रवीण पाताडे यांना द्यायचा। अंकुशांना त्यांना बोला ना। नाही नाही त्या नाही नाही सुरेश आंबेडकर प्रीमियम लीग 2026 पर्व 3 हे पर्व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालले त्या कमिटी अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी फणशे, उपाध्यक्ष प्रवीण दादा उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला भेटते मागील सामन्यात प्रवीण पाताडे। उपाध्यक्ष अंकुश बोले, प्रवीण कांबळे, नवोदित खेळाडू सचिव दम्मेश कांबळे, राकेश कांबळे, खजिनदार दिलीप गडशी, चंद्रकांत धाडवे, सल्लागार शंकर बोले। हा मात्र सूर्यफटका पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय। 1 धाव पूर्ण करतोय आणि हा पंत दर्शवतोय 4 धाव। सूर्य कसा फटका पाहायला भेटतोय। पॉईंट जो फटका असतो तो तितकाच सोपा असा फटका नसतो। पॉईंटच्या प्लेनच्या प्लेनच्या डोक्यावरून मारायचा असतो तो फटका आणि तोच पॉईंटचा फटका खेळतो तो गणेशजी बोले आणि 4 धाव मारताय। माझं नाव लिहा तिथं कमेंट। सल्लागार शंकर बोले, प्रशांत पाताडे, अनिल बोले, रुपेश कांबळे, सदस्य सीताराम फणशे, विनोद चिले, निलेश हेमंत, अशोकजी बोले, युसुफ सय्यद, सुरेशजी बोले या सर्वांनी अतिशय सुंदर अशी व्यवस्था केली। हा मात्र सुरेख फटका चेंडू खेचून काढलाय आणि 2 धावा वसूल करतात ते या चेंडूवरती। पुन्हा एकदा बॉलिंग वर्कवर अमेय सामना करेल तो गणेश साठी पुढील चेंडू अमेयचा। पाहूया कशा प्रकारे पुरेपूर फायदा घेत आहेत का गणेशजी अमेयच्या चेंडूवर। पुन्हा एकदा बॉलिंग वर्कवर अमेय सामना करतो गणेश। हा मात्र सुरेख फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला जोरदार खेचून मारलेला फटका। प्लेयर धावत आहेत पाठला करता चेंडूचा मारले उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते ते आपल्याला। स्वतः तुषार कर्णधार या संघाचा उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सुरेख जे डिस्टन्स आहे सुरेख असा डिस्टन्स कव्हर केलाय आणि चेंडू अडवलेला आहे आणि 3 धावा भेटतात आणि धावसंख्या मात्र भराभराने वाढते। धावसंख्या होते ती 9 धावा। सुरेख अशी कामगिरी करताना दिसत आहे श्रावस्तीचे संघाचे खेळाडू। पुन्हा एकदा विशाल कांबळे एक नामवंत खेळाडू ज्याने अनेक मॅच मस्त उत्कृष्ट असं खेळून काढलेला आहे। चेंडू 1 धाव पूर्ण करतात। 1 धावाने संघाचं धावसंख्या मात्र वाटते। दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण करतात। सुरेख अशी लटिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते या दोन्ही खेळाडूंकडून। उत्कृष्ट असं खेळाडूचं प्रदर्शन करतात ते दोन्ही संघाचे खेळाडू आणि 1 वर्ष समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 11।
पुन्हा एकदा बॉलिंग वर सज्ज होतोय तो आयुष. आयुष पुढील चेंडू फेक करण्यासाठी सज्ज होतोय आयुष. पुन्हा एकदा आयुष बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. आयुषसाठी आयुषचा पुढील चेंडू गणेशसाठी. हा मात्र सुरेख चेंडू. यॉर्कर लेनचा चेंडू होता. थोडासा स्लो यॉर्कर होता. थोडासा समजला नाही आहे. थोडासा लेट होतोय आणि चेंडू जातोय तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि या पुन्हा एकदा मॅचमध्ये परततोय. आमचे मार्गदर्शक आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात ते मनोहरजी गीते यांचं मनापासून कौतुक. पुन्हा एकदा हा मात्र सुरेख चेंडू. थोडासा बाहेर येऊन कट करण्याचा प्रयत्न होता मात्र थोडासा चुकतोय. 2 चेंडू निर्धाव जातात ते आयुषचे. पुन्हा एकदा मॅचमध्ये परततोय. हा मात्र सुरेख फटका. स्ट्रेटच्या दिशेने खेळलेला आहे. 1 धाव कंप्लीट करतोय. दुसऱ्या धावासाठी कॉल देतोय. 2 धाव पूर्ण करतोय आणि उत्कृष्ट असा थ्रो. वाव सुरेख असा थ्रो पाहायला भेटतोय तो तुषारकडून. सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतोय तो. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आयुष. सामना करेल तो आयुषचा गणेश. थोडंसं धावफलक थांबलेलं. थोडंसं मोठ्या फटकांची गरज. हा मात्र सुरेख चेंडू. थोडासा फुलर लेनचा चेंडू होता मात्र तितकासा पुरेपूर फायदा करता आला नाही आहे तो गणेश याला. थोडासा चुकतोय. थोडंसं व्हेरिएशन करतोय तो आयुष आपल्या गोलंदाजीमध्ये आणि सुरेख अशी कामगिरी करताना पाहतोय आयुषला. आयुष हा देखील एक नामवंत खेळाडू. सुरेख असा खेळाडू. थोडंसं जे क्षेत्ररक्षण हलवताना दिसतोय तुषार. हा मात्र सुरेख चेंडू. उत्कृष्ट असा यॉर्कर बॉलचा चेंडू. मला वाटतं 4 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत आयुष्याने आणि त्याच्यातील 2 चेंडू आहेत जे आहेत ते यॉर्कर टाकलेले आहेत. सुरेख असं चेंडू. लास्ट बॉल लास्ट चेंडू. पुन्हा एकदा धावसंख्या होते ती 14. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतो आयुष. सामना करतो विशाल. विशाल एक दर्जेदार फलंदाज. पाहूया कशाप्रमाणे जे करतोय. थोडंसं पुन्हा एकदा मॅचमध्ये परततोय आयुष. करीब 15 ते 20 पावलाचा रनअप घेऊन आयुष बॉलिंग मार्कवर सज्ज. हा मात्र सुरेख चेंडू. खेळाडू कोणताच वाव देत नाही या मोठे फटके मारण्याचे. सुरेख 3 रन्स 6 बॉलमध्ये 3 रन्स दिलेले आहेत आणि 3 जे बॉल टाकले तिन्ही बॉल यॉर्कर लेनचे टाकलेत. उत्कृष्ट असं बॉलिंगचं प्रदर्शन पाहायला भेटतंय ते आयुषकडून. 2 धावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होते ती 14. 2 ओव्हरच्या नंतर संघाची धावसंख्या होती ती 14. पुन्हा एकदा पाहूया. मोठंसं आव्हान उभं करतात की नाही. 4 ओव्हरचा खेळ चालू आणि हा पॉवर प्ले चा इशारा केल्याने येतो आमचे पंच फरीजी मापारी यांनी. सुरेख अशी कामगिरी पंचांची कामगिरी पाहता येते. फरीजी मापारी आणि शेखर उर्फ बावादादा आमचे लाडके नेतृत्व. पुन्हा एकदा मॅचमध्ये परततोय. पॉवर प्लेचा षटक घेऊन आलाय तो तुषार स्वतः कर्णधार. बघूया कशा प्रकारे सामना करेल तो गणेश. तुषारचा सामना करेल गणेश. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 3रं षटक घेऊन आलाय तो तुषार. थोडंसं क्षेत्ररक्षण सजवताना तुषार. पाहूया पुन्हा एकदा सज्ज होतोय तो गणेश तुषारच्या चेंडूसाठी. हा मात्र सुरेख फटका. मात्र खेळाडू कोणतीही चूक करत नाही आहे. सरळ हातात झेल बांधतो तो गणेश आणि गणेशच्या रूपाने संघाला धक्का लागतोय तो
दुसरा साहिलची उत्कृष्ट असं झेल घेतलेले आहे ते साहिलने. आणि साहिलची जागा गणेशची जागा घ्यायला चाललाय तो सुमित. दर्जेदार खेळाडू. प्रथम जे पहिल्या दिवसामध्ये अ, वैयक्तिक अर्धशतक मारणारा खेळाडू सुमित. तो सुमित आता पुन्हा एकदा मैदानावर. बघूया कशा प्रकारे सामना करतो तुषारचा. दोन्ही खेळाडू एकत्र खेळलेले आहेत, खूप मॅच केलेले आहेत. दोघांच्याही त्यांना जे दोन्ही खेळाडू एकत्र असल्याने त्यांचे जे बिग पॉईंट्स किंवा जे वीक पॉईंट म्हटलं जातं ते दोघांनाही अवगत आहे. पुन्हा एकदा तुषार. हा मात्र सुरेख चेंडू. थोडासा आखूड टप्प्याचा टप्पा. एक धाववर समाधान मानतोय तो सुमित. आणि एक धावाने संघाचं स्वतःच काय वैयक्तिक खातं ओपन करतोय तो सुमित. धावसंख्या होती ती 15. तुषार पंचांच्या डाव्या श्रीराम मार्फत चार बॉल. चार बॉल. चार बॉल. पुन्हा एकदा तुषार बॉलिंग मार्कवर सज्ज तुषार. सामना करतो सुमित. सुमितसाठी तुषारचा चेंडू. पाहूया कशा प्रकारे. हा मात्र सुरेख चेंडू. थोडासा गोल लेंथवर चालतोय, थोडीशी चेंडू भरायला घेतोय आणि चेंडू जातोय निर्धाव सरळ यष्टीरक्षकच्या हातामध्ये. यष्टीरक्षक विजय सुरेख अशी यष्टीरक्षक करताना देतोय. कोणतेही जी गडबड गोंधळ आहे ती करत नाही, व्यवस्थित चेंडू हाताळतोय. आणि हा मात्र सुरेख चेंडू. स्क्वेअर लेगच्या वारंवार स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळताना मिळतोय तो सुमित. आणि दोन्ही निर्धाव जाते. धावसंख्या मात्र स्थिर होते. धावसंख्या होते ती 20. बॉलिंग वर्कवर येतोय तो वेद बोले. हा देखील एक नामवंत गोलंदाज फलंदाज वेद. पुन्हा एकदा वेद बॉलिंग वर्कवर 10 ते 15 पावलाचा रन वेदचं. पुन्हा एकदा वेद बॉलिंग वर्कवर सज्ज होतोय. वेदसाठी फुले चेंडू. पाहूया विशाल कशा प्रकारे फायदा घेतो. हा मात्र सुरेख चेंडू. आणि हा जातोय विकेट. सुरेख अशी यष्टीरक्षक, उत्कृष्ट अशी यष्टीरक्षक पाहायला भेटते ते आपल्याला विजयकडून. कोणताही गडबड गोंधळ कळत नाही आहे. आणि विशालच्या रूपाने श्रावस्ती चॅलेंजर्सच्या संघाला धक्का लागतोय तो तिसरा. आणि विशालची जागा घ्यायला चाललाय तो सिद्धांत हा देखील एक उत्कृष्ट असा खेळाडू. चौकार मारण्याची कॅपॅसिटी सिद्धांत मध्ये आहे. तोच सिद्धांत पुन्हा एकदा आपल्या संघाचं जे धावचक्र आहे ते थोडंसं हलतं, थोडंसं स्थिरावलेलं आहे. धावसंख्या मात्र स्थिरावते. धावसंख्या होते ती 20. बघूया मोठंसं आव्हान उभं करतायत का. हा मात्र सुरेख फटका. लेग साईडच्या दिशेने मारलेला. एक धाव पूर्ण करतात. दुसऱ्या धावासाठी म्हणजे दोन धाव पूर्ण करतात. दुसऱ्या धावानंतर धावसंख्या मात्र वाढते 22.
22. थोडंसं जे खेळ जो आहे तो थोडासा संथ गतीने चाललाय. थोडंसं षटकार चौकारांची आतिषबाजी व्हायला पाहिजे. थोडंसं जी धावसंख्या जी आहे ती थोडीशी जास्त वाढवायला पाहिजे. कारण समोरचा हा देखील संघ एक तुल्यबाज संघ आहे. थोडंसं धावांचं मोठं असं आव्हान उभं करण्याची गरज श्रावस्ती चॅलेंजर्स या संघाला पाहिजे. मात्र ते काही आपल्याला थोडंसं पाहता येत नाही आहे. पुन्हा एकदा मॅचमध्ये परततोय. पुन्हा एकदा बॉलिंगवर सज्ज होतोय तो वेद. वेदचा सामना करेल तो. हा मात्र सुरेख चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू आणि क्लीन बोल्ट होतोय तो सिद्धांत. काहीच गरज अ, नव्हती हा शॉट खेळण्याची. कारण जो सुमित हा नॉन स्ट्राईकवर आहे. त्याला फक्त स्ट्राईक रोटेट करून द्यायचे. त्याच्यामध्ये क्षमता आहे, सुमितमध्ये क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे की तो मोठे फटके मारू शकतो. मात्र तोच सुमित सध्या नॉन स्ट्राईकवर उभा आहे. पुन्हा एकदा सिद्धांतची जागा घ्यायला चाललाय तो बावा उर्फ स्वप्नील उर्फ बावा. बघूया कशा प्रकारे सामना करतोय तो स्वप्नील. पुन्हा एकदा हा मात्र सुरेख फटका. कव्हर ड्राईव्ह सुरेख असा कव्हर ड्राईव्ह जो विराट कोहली जसा प्रकारे कव्हर ड्राईव्ह मारतो तशाच प्रकारे थोडासा चेंडू खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते तो गोड स्ट्रायकर्सच्या संघाच्या खेळाडूंकडून. थोडंसं बॉलचा अंदाज आलेला नसल्याने थोडासा चेंडू उडतोय आणि जातो चौकारसाठी. मनोहर गीते. मनोहर निदर 3 बॉलला 3 चौकार मार. स्वप्न उत्कृष्ट असा का मात्र जातोय आणि सुरेख असे एक धाव पूर्ण होते. धावसंख्या होते ती 27. शेवटच्यावरचा खेळ सुरू. 27. पुन्हा एकदा वेद. हा मात्र सुरेख असा षटकार. पुढील मॅचसाठी टॉससाठी यायचे ते. उत्कृष्ट असं
अनन्या इ- अनन्या रायझिंग स्टार्स या संघाचा कर्णधार मनोज कांबळे यांनी कृपया टॉसमध्ये यायचे. तसेच पुढील होणारा सामना अनन्या रायझिंग स्टार्स वर्सेस अर्णव स्पोर्ट्स क्लब या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी टॉससाठी यायचे. हॅलो 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 आंबेडखुर्द प्रीमियर लीग पर्व तिसरे आणि ते गोट स्ट्रायकर्सला जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 29 धावाची गरज. आता स्ट्राईकवर बघूया कोण आहे. पहिला गोलंदाजी करताना दिसून येतोय तो रोनेश. त्याने अर्ली हॅलो आता होणारा सामना अनन्या वर्सेस रॉयल स्ट्रायकर्स. अनन्या वर्सेस रॉयल स्ट्रायकर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की त्यांनी टॉससाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे. अनन्या स्पोर्ट्स क्लब आणि रॉयल स्ट्रायकर्स. पहिला चेंडू ऑफ साईडला फिरकावला आणि बघूया 2 धावा. गोट स्ट्रायकर्स यांनी आपल्या धाव फलकावर 2 धावा. पहिला चेंडू रुनेश यांचा. त्याने अर्ली मॅच मध्ये चांगली गोलंदाजी दाखवली होती. आता हेच प्रदर्शन घेऊन तो ह्या सामन्यामध्ये करतोय का रुनेश. स्टंपच्या बाहेर आणि एम्पायरचा कॉल वाईट आलाय. धावा वाढताना गोट स्ट्रायकर साठी. स्ट्राईक वर आहे राहुल. चांगला आहे ते बॉल टाकलेला आणि हा बॅट्समनला बॉल कळालेला नाही आणि हा डॉट बॉल झालाय. रुनेश हा कन्सिस्टन्सी बॉलिंग अशी करतोय. चांगलाच इथे आपलं प्रदर्शन करतोय आपल्या टीमसाठी आणि स्वतःसाठी. टॉस साठी लवकरात लवकर यायचंय. रुनेश चांगलं प्रदर्शन करताना स्वतःसाठी. ऑफ साइडला स्लाइस केला आणि डायरेक्ट क्षेत्ररक्षणाकडे बॉल. चेंडू रुनेश लेग साइडला फिरकावण्याचा प्रयत्न पण नाही. रुनेशाचा चेंडू चांगला इथे डॉट केलाय. 4 चेंडू मध्ये 4 धावा झालेल्या आहेत. रुनेश आणि टॉस विनर्स आहेत रॉयल स्ट्रायकर्स. यांनी आपला निर्णय सांगावा लवकर. खराब गोलंदाजी परत रुनेश. इथे धाव फलकावर धावा 5 आणि 4 चेंडू.
आंबेड प्रीमियर लीग पर्व तिसरे. स्ट्रेट ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट क्षेत्ररक्षणाकडे एक धाव पळून काढली आहे गोड स्ट्रायकर्स यांनी. धाव फलकावर धाव संख्या वाढताना 6 धावा. लास्ट चेंडू रोणेश यांचा. बघूया शेवटचा चेंडू काय करतोय. स्ट्रेट मारण्याचा प्रयत्न, परत एक धाव पळून काढली आहे. रुणेश याने एक चांगलं गोलंदाजी केली आणि 7 धावा झालेल्या आहेत. गोल्ड स्ट्रायकर यांचा स्कोर झाला आहे 7 धावा. चांगली गोलंदाजी इथे लहान मुलाकडून. आपण रुणेश जसे मुंबई क्रिकेटमध्ये सगळे असे खेळाडू असतात, आपल्या ग्रामीण भागामध्ये पण लहान लहान पोरे पण आता नावाजलेली आहेत. नाव करतात आहे आपल्या टीमसाठी, आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या गावासाठी. चांगला इथे एक रुणेश यांनी आपली गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. आता बघूया पुढचा गोलंदाज येतोय, तोच आर्यन. हा पण एक त्याच टीममधला एक चांगला होणार गोलंदाज आपण दिसून येतो. त्याने अर्ली पण मॅचमध्ये चांगले गोलंदाजी केली. बघूया रुणेश यांचा आर्यन. पहिला चेंडू, अंपायरचा निर्णय वाईट. आर्यन यांची सुरुवात वाईट पासून झालेली आहे. फिरकावून दिला आणि हा हवेत चेंडू. बघूया सरळ मारण्याचा प्रयत्न आणि खराब क्षेत्ररक्षण ट्राय केला होता, पण इथे 4 धावा आपल्या बॅट्समनने आपल्या खात्यामध्ये टाकलेला आहे. आर्यन याने पहिला चेंडू वाईट टाकला होता, दुसरा चेंडू याने बॅटीवर दिला आणि 4 धावा ह्या गोड स्ट्रायकरसाठी आपण खात्यात टाकलेल्या आहेत आणि धाव संख्या वाढताना 12 झालेली आहेत. पहिला चेंडू आर्यन ऑफ साईडला स्लाइस केल्या. बघूया इथे धाव भेटते किती. 2 धावांनी संतोष राहावा लागेल आणि गोड स्ट्रायकरचा स्कोर वाढताना 14 धावा. आंबेड खुर्द प्रीमियर लीग 2026 आणि पर्व तिसरे आणि दिवस दुसरा. पहिल्या दिवशी खूप रोमांचक असे आपण सामने बघितले होते. बघूया आज पण आपल्याला तसेच सामने आपल्याला बघायला भेटणार आहेत, कारण छोटे मोठे असे खेळाडू इथे आपल्या गावामध्ये सगळे खेळतात आहेत. प्रत्येक वाडीतील यांना लहान मोठे खेळाडू खेळतील. ऑफ साईडला फिरकावला. बघूया दोन धावा. चौकार, सॉरी माफ करा, चौकार. एम्पायरचा कॉल आणि ते गच्चा क्षेत्ररक्षण वाटतं. आर्यनची गोलंदाजीमध्ये धार आता दिसत नाहीये, जे पहिल्या दिवसामध्ये त्याने टाकली होती. दुसऱ्या दिवसामध्ये आता त्याची धार कमी झाली वाटतं. बॅट्समन बघूया पुढचा चेंडू. आर्यन चांगला चेंडू कमबॅक केला. एक 4 नंतर आर्यनने ते चांगला डॉट केलेला आहे. गोड स्ट्रायकांचा धावसंख्या आणि इथे कॉल आले आर्यनसाठी. 1 विकेट घेतल्यावर नंदूभाऊ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. समोर फिरकावल्या. बघूया चेंडू हवेत आहे, कॅच आहे का, आणि हे पारितोषिक लागू झालेलं आहे. नंदू भाऊ यांच्याकडून आर्यन याला 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. आर्यन तुम्हाला 501 रुपये पारितोषिक लागलेलं आहे आणि नंदू भाऊ यांच्याकडून जसा कॉल दिला आणि तसेच विकेट पडली आहे दुसऱ्या बॉलवरच. 5 बॉल शेवटचा चेंडू. बघूया आर्यन यांनी चांगली गोलंदाजी केली आहे, पण बघूया आता गोड स्ट्रायकर्स करून आता एक प्लेयर आपल्याला दिसून येतोय. तो वॉक इन करतोय आपल्या ग्राउंडमध्ये. तो आहे तुषार कांबळे. KTM म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू, उत्कृष्ट खेळाडू आपल्या APLचा. आणि बघा इथे नाश्ता आपल्याला आयोजित केलेला आहे आपल्या कमिटीने. तर कोणी राहिला असेल तर प्लीज नाश्ता करून घ्या. कोणी राहिला असेल तर
आणि इथे कमिटीकडून आवाज आलेला डबल येऊ नका. शेवटचा चेंडू आर्यन. आर्यन त्याला माहिती आहे हा तुषार हा मोठा फलंदाज आहे, आपल्याला कशी गोलंदाजी करायची आहे तुषार समोर त्याला माहिती आहे. आणि तुषार पण असा एक उत्कृष्ट असा खेळाडू आहे की प्रत्येक बॉलरला तो पहिला जाचतो, बघतो आणि ठोकतो. बघूया शेवटचा चेंडू आर्यन काय करतो. हेच म्हणतात चांगला फलंदाज म्हणजे काय. पहिल्या चेंडूवर त्यांनी लेग साईडला एक फ्लिक केला आणि एक धावा आपल्या खात्यामध्ये उघडला आणि गोड स्ट्रायकर यांचा स्कोर संख्या 20. दोन ओव्हर संपल्यानंतर गोड स्ट्रायकर यांचा धाव फलकावर 20 धावा. बघूया पुढचं षटक कोण घेऊन येते गोलंदाज. तिसरी आणि मला वाटतंय हा षटक असं पॉवर प्लेचा षटक म्हणून मानला जाईल. आणि ह्याच टीमचा श्रावस्ती टीम मधून पहिल्या दिवशी गाजलेला हा खेळाडू सुमित. तुम्हाला माहित आहे ना सुमित कोण आहे. ऑलराऊंडर उत्कृष्ट असा हा खेळाडू आणि त्याच्यासमोर आपल्या टीममधला एक उत्कृष्ट बॅट्समन आणि तो पण सध्या ऑलराऊंडर आहे म्हणून ओळखला जातो तुषार. बघूया त्याच्यासमोर काय आता गोलंदाजी करतोय सुमित. ही त्याची आता खरी परीक्षा असणार आहे. आणि तुषारची पण सुमितची मत अतितटीचा सामना म्हणू शकतो. दोन्हीही खेळाडू उत्कृष्ट आहेत. तेच आंबेड प्रीमियर लीगमध्ये पर्व तिसरे. बघूया ऑन द ग्राउंड सुमित संघाला विनंती आहे की लवकरात लवकर आपले सामने चालू करा, कारण आपल्याला खूप उशीर होतो आणि त्या उशिरामुळे ना आपले सामने खूप ओव्हर्समध्ये खेळावे लागतात. आणि इथे आपल्याला 12 बॉल 9 रनांची आवश्यकता. पहिलाच भिरकावण्याचा प्रयत्न पण इथे अपील केली आहे विकेट किपरने. बघूया श्रावस्ती हम्पायरचा निर्णय नाही. चांगली इथे अपील केली होती. पहिल्याच बॉलवर भिरकावून देण्याचा प्रयत्न होता तुषारचा पण तो अयशस्वी ठरला. काय सुमिताने त्याला माहिती आहे हा आपला खेळाडू कसा काय खेळतो, त्याला कसं बॉल टाकायचं आहे आणि कसं खेळायचं आहे आणि त्याला दाखवायचं आहे की मी पण खेळाडू आहे. दोघांमध्येही चर्चा करते, एम्पायर्समध्ये चर्चा चालू आहे. निर्णय आपल्याला सांगावा. इथे अपील केली होती सुमित पहिलाच अंपायरचा इथे कॉल आलेला आहे थर्ड अंपायरसाठी. आणि बघूया आपला UTC लाईव्ह यूट्यूब लाईव्ह आपण याद्वारे आपण बघत असतो सगळ्या पहिल्या दिवसाचे मॅचेस आणि आजच्या पण मॅचेस त्याचद्वारे यूट्यूब लाईव्हवर दाखवणार आहे. चॅनल आहे UTC. चांगलं इथे आपलं कॅमेरामॅन्स आणि इथे सगळंच इथे सेटिंग केलेली आहे आपल्या कॅमेराबद्दल. बघूया थर्ड अंपायरचा काय निर्णय आहे. निर्णय आलेला आहे. नॉट आउट आहे. श्रावस्ती टीम आणि आपलं संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावं. बॅट्समन क्रीजवर या लवकर. तुषार हा एक प्रामाणिक बॅट्समन आहे. बघा पुढचा चेंडू सुमित घेऊन येतोय. भिरकावून दिलाय परत फ्लॅट शॉट आणि बघूया चांगलं इथे क्षेत्ररक्षण. 2 धावा काढून काढल्यात आणि धावून काढल्यात. माफ करा तुषार हा एक चांगला उत्कृष्ट खेळाडू आहे. जर तो कट आउट झाला होता, बॅट कट झाली असती तर तो स्वतःहून वॉकआउट केला असता, पण इथे अपील केली होती. दिला टोळा आणि बघूया परत हवेत आहे. 4 धावा ह्या तुषारच्या आपल्या खात्यामध्ये काढलेल्या आहेत. इथे चांगली इथे फलंदाजी बघायला भेटते तुषार. सुमित या चांगला आपला प्रयत्न करतोय आपल्या टीमसाठी. पण आता 3 धावा जिंकण्यासाठी गोड स्ट्रायकरला 3 धावा. तुषार
परत भिरकावलाय समोरच्या दिशेने बघूया. 2 धावा. सुमित यांचा गुड थ्रो, पण नाही, तो थ्रो काही कामाचा येणार नाहीये, कारण आता 1 धावाची गरज आहे. सुमित आता बघूया स्ट्राईकवर काय विनिंग मोमेंट आता दिसतोय का, विनिंग शॉट दिसतोय का तुषारच्या बॅटीतून. प्रयत्न चांगला होता फिरकावलेला, पण सुमित यांचा चेंडू एकदम जलद गतीने गेला आहे. आय थिंक हा 145चा स्पीड होता, मला असं वाटतं 145चा स्पीड होता, km/h. पुढचा चेंडू सुमित घेऊन येतोय आंबेडकर एंड वरून, बॉलिंग एंड वरून. बघूया तुषारसाठी. तुषार सज्ज, भिरकावला आणि तोच बघूया सीमा रेषा पार. 6 धावा. तुषार याने आपला एक षटकार मारून आपल्या संघाला जिंकून दिलेला आहे. परत आता पुढचा सामना आहे रॉयल स्ट्रायकर्स आंबेडकर प्रीमियर लीग 2026 पर्व 3रा दिवस 2रा. या पर्वासाठी उत्कृष्ट असा हॅलो, अनन्या यांनी फिल्डिंग आपली लावून घ्यावी.